एकीकडे विधान परिषद विधानसभेमध्ये विधिमंडळात हा सगळा विषय सुरू असताना सगळेसोरे अध्यादेशासाठी आग्रही असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा वाढताना दिसतोय। गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या शांतता यात्रांना मोठा प्रतिसाद मिळतोय। जालन्यात 12 जुलैला जालन्यात काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे। यातच जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत संपण्यासाठी आता अवघे 48 तास राहिले असल्यानं जरांगे पाटील पुढची भूमिका कोणती घेतात हे पाहावं लागणार आहे। मनोज जरांगेंना मराठवाड्यात वाढता पाठिंबा। जालन्यात शुक्रवारी मराठा समाजाचं मोठं शक्ती प्रदर्शन। सरकारनं दिलेली मुदत संपण्यासाठी उरले अवघे 48 तास। मनोज जरांगे पाटील यांची पुढची दिशा काय? धाराशिवमध्ये मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उसळलेली ही गर्दी। मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती शांतता रॅलीला मराठवाड्यात हा असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। सगळेसोरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 1 महिन्यांची मुदत 13 जुलैला संपतीये। त्यापूर्वी 7 जुलैपासून मराठवाड्यात जरांगेंच्या उपस्थितीत जनजागृती शांतता रॅलीला सुरुवात झाली आहे। 7 तारखेला हिंगोली, त्यानंतर परभणी, नांदेड, लातूर आणि बुधवारी धाराशिवमध्येही जरांगेंना हा असा मोठा प्रतिसाद मिळाला। सगळेसोऱ्यांची अंमलबजावणी करणारच यावर जरांगे ठाम दिसतायत। एकही नोंद रद्द झाली तर 288 जागा पडतील असा इशाराही ते राजकारण्यांना देताना दिसतायत। ओबीसीची सरकारी नोंद नाही। भारत देशात मराठाच एक अशी जात आहे की भारत देशात फक्त मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या। तरीही यांची मागणी मराठ्यांच्या नोंदी रद्द करा। या धाराशिव जिल्ह्यातून आणि या लाखो मराठ्यांच्या साक्षीनं शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना सांगतो, या आमच्या सरकारी नोंदी आहेत, याच्यातली एकही नोंद रद्द केली तुमचे 288 उमेदवार मराठ्यांनी पाडलेच म्हणून सांगतो। गुरुवारी 11 तारखेला जरांगे पाटील बीड शहरात येणार आहेत। बीड शहरात यापूर्वी मराठा आंदोलनाच्या काळात झालेली जाळपोळ, लोकसभा निवडणुकीनंतरची अस्वस्थता पाहता शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बीडमध्ये होणाऱ्या रॅलीची गर्दी लक्षात घेता तिथल्या शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे। मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी 13 जुलैचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे। आता तत्पूर्वी मराठवाड्यात शांतता रॅलीचं आयोजन केले जात आहे। उद्या बीडमध्ये देखील अशी शांतता रॅली होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात होणार असून अण्णाभाऊ साठे चौकातून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात या ठिकाणी येणार आहे। याच ठिकाणी सभेचं देखील नियोजन करण्यात आलं असून आता संयोजकांकडून या ठिकाणची जोरदार तयारी केली जात आहे। या ठिकाणी भव्य असे उंच स्टेज देखील उभारण्यात आले येणार असून ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर्स देखील लावले आहेत। तर 12 जुलैला जालन्यात जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत महाएल्गार करण्यात येणार आहे। आरक्षण, जनजागृती आणि शांतता रॅलीसाठी शहरात मोठी तयारी करण्यात आली आहे। लाखो समुदाय या ठिकाणी, समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याच्या सगळ्या जय्यत तयाऱ्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत। या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था देखील झालेल्या आहेत। म्हणजे जे काही रॅलीच्या तयारीच्या अनुषंगानं गोष्टी असतील त्या सगळ्या तयाऱ्या आज रोजी फायनल झालेल्या आहेत आणि 12 तारखेला या ठिकाणी सगळेजण या रॅलीसाठी सज्ज असणार आहेत। लाखोंच्या संख्येने समाज बांधव त्या दिवशी उपस्थित राहतील। सगळेसोरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी आग्रही असलेले जरांगे त्यांची भूमिका 12 किंवा 13 जुलैला स्पष्ट करण्याची शक्यता आहे। उपोषण मागे घेतल्यानंतर यापुढे उपोषण करणार नाही तर राजकारणात उतरून धडा शिकवण्याचा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय। दुसरीकडे ओबीसींचा सरसकट कुणबी प्रमाणपत्रांना विरोध असल्याचं ओबीसी महासंघानं स्पष्ट केलंय। सगळेसोरे अध्यादेशाला विरोध असेल असं ओबीसी नेते सांगतायत। मातृसत्ताक पद्धतीने जर जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकार घेण्याच्या मानसिकतेमध्ये असेल, तसा कुठे त्यांचा विचार असेल तर त्याला नक्कीच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध राहणार आहे।
आणि तो विरोध आम्ही यापूर्वी सुद्धा दाखवलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारने आम्हाला जे दिलेलं आश्वासन की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही। सर्वपक्षीय बैठकीत मराठा ओबीसी आरक्षणावर तोडगा न निघाल्यामुळे आक्रमक झालेल्या सत्ताधाऱ्यांना आता विरोधक घेरण्याचा प्रयत्न करताना दिसतायत। तुम्ही जे काही आश्वासन दिलं असणार, तुम्ही उपोषण स्थगित करण्यासाठी जे काही लिखित दिलं असणार ते या सार्वभौम हाऊस पुढे फ्लोअरवर मांडा, सभागृहात मांडा आणि महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या की तुम्ही काय भूमिका मांडली। परंतु त्यांना ते करता येत नाही म्हणून आणि भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे आहेत की 2 दिवसात यांचा भ्रष्टाचार महाघोटाळे उघड होऊ नयेत म्हणून सभागृह या विषयावर बंद पाडायचा आणि पाप आपलं तेही पाप लपवायचं। म्हणजे मराठा वर्सेस ओबीसी वाद निर्माण करायचा। उपमुख्यमंत्र्यांनी एक बाजू सांभाळायची, दुसरी बाजू मुख्यमंत्र्यांनी सांभाळायची आणि या दोन्ही समाजामध्ये जे आज काही परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीवर सरकार म्हणून तोडगा काढण्याची अपेक्षा होती। आज त्यांच्या नाकातोंडात पाणी आलंय। मराठा आरक्षणाला जे स्वतंत्र 10% आरक्षण आपण दिलेलं आहे, जे आरक्षण दिल्यापासून आजपर्यंत कोर्टात टिकलेलं आहे ते आरक्षण टिकावं आणि त्याच्यानंतर ज्या काय बाबी मनोज पाटील जरांगेने किंवा मराठा आंदोलनकर्त्यांनी समोर मांडलेल्या आहेत, मग सगळे सोयर यांचा विषय असेल, वरिष्ठतः मराठवाड्यातल्या जिल्ह्यांसाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा विषय असेल, या सगळ्या बाबतीत सुद्धा सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। म्हणून मी सांगितलं 3 आठवडे झाले असतील किंवा मग 1 महिना होत आला असेल मी जरांगे पाटील साहेबांना भेटून आलो, एकही दिवस आम्ही वाया घालवलेला नाही। सरकार कुठल्याही समाजात तेढ निर्माण होणार नाही अशाच दृष्टीने सरकार नेहमी प्रयत्न करेल। सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन सरकार पुढच्या 48 तासात पूर्ण करणार का हा प्रश्न आहे। आश्वासन पूर्ण झालं नाही तर मनोज जरांगे पाटील पुढची दिशा स्पष्ट करतील। लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा रोष महायुतीला सहन करावा लागला होता। आता विधानसभा निवडणुकीपूर्वी जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे। जरांगे पाटील राजकारणात उतरलेच तर विधानसभा निवडणुकीची गणितं बदलवून टाकतील एवढं नक्की। म्हणूनच जरांगेंच्या मागणीवर निर्णय घेताना सरकारची कसोटी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।